तर मग याचे कारण काय की तुमचे मार्क्स का चांगले येत नाही? म्हणजे अगदी बेसिक पासून म्हणजे काय की इकॉनॉमिक्स म्हणजे काय, जसं की CRR आहे, SLR आहे, या ज्या संकल्पना आहे ना तुम्हाला डेली लाईफचे एक्झाम्पल देऊन मी शिकवलेले आहे की सगळ्यात जास्त बजेट जो आहे आपला कोणत्या सेक्टरला आपण अलोकेट केलेला आहे, पण त्याचा जो अपडेटेड डेटा आहे तो देखील मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेला आहे. आणि ज्या आपल्या नोट्स आहेत त्या खूप टू द पॉईंट आहे, आपण पसारा दिलेला नाही. जेवढं एक्झामला येतं तेवढंच फक्त दिलेलं आहे. आणि जे आपण नोट्स बनवलेले आहे त्या सगळ्या स्टँडर्ड बुक्स मधून बनवलेले आहे. तर एकही पॉईंट आपण स्किप केलेलं नाहीये. ईच अँड एव्हरी पॉईंट मी तुम्हाला शिकवलेला आहे. मागच्या 4-5 महिन्यापासून या बॅचवर मी खूप जास्त मेहनत करतोय. मित्रांनो, आपल्या एमपीएससीच्या अभ्यासातले जे हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्यापैकी एक म्हणजे इकॉनॉमिक्स किंवा अर्थव्यवस्था. पण या विषयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले येत नाही. जसे पॉलिटीमध्ये बघा आपले 13 ते 14 किंवा मग बऱ्याच जणांचे 15 प्रश्न करेक्ट येतात. तसं इकॉनॉमिक्स मध्ये होत नाही, डिस्पाईट की हा विषय सोपा पण आहे, छोटा पण आहे आणि मटेरियल अवेलेबल पण आहे. तर मग याचे कारण काय की तुमचे मार्क्स का चांगले येत नाही? एक म्हणजे तुम्ही राईट वेने शिकलेलं नाहीये, राईट वेने अभ्यास केलेला नाहीये. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, बऱ्याच वेळेस तुम्ही काय होतं की व्यवस्थित मटेरियल अभ्यासलं नाही. आणि मग याच सगळ्या गोष्टींचं सोल्युशन म्हणून आपण तुमच्यासाठी एक अर्थव्यवस्थेची बॅच घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे कोणती? तर आपली संपूर्ण अर्थव्यवस्था बॅच. जी बॅच आजपासून आपली लाईव्ह होते. त्या बॅचचे फीचर तुम्हाला मी वन बाय वन सांगतो. बघा, ही बॅच जी आहे ती तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने शिकवली जाईल. म्हणजे अगदी बेसिक पासून म्हणजे काय की इकॉनॉमिक्स म्हणजे काय तिथून शिकवलं जाईल तर एंड पर्यंत. म्हणजे तुमच्या इंटरनॅशनल संघटना आहे जसं WTO आहे, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, या संघटनांची कार्य काय, या संघटना कधी निर्माण झाल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला एंड टू एंड शिकवलं जाईल. म्हणून मी म्हटलंय की तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटेंट दिलं जाईल. आणि ज्या अवघड संकल्पना आहेत, आता बँकिंगच्या काही संकल्पना असतात बघा मित्रांनो, जसं की CRR आहे, SLR आहे, या ज्या संकल्पना आहे ना तुम्हाला डेली लाईफचे एक्झाम्पल देऊन मी शिकवलेले आहे. तसंच बघा निर्देशांक असतात बघा वेगवेगळे, आपण ज्याला इंडायसेस म्हणतो इंग्लिश मधनं, किंवा शाश्वत डेव्हलपमेंट, शाश्वत विकास ही कन्सेप्ट आहे. तर या कन्सेप्टचं ओरिजिन काय, या कन्सेप्टचं इव्होल्युशन कसं झालं हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. त्यामुळे ते तुमच्या आठवणीत राहील लॉंग टर्म मध्ये, आणि तेच आपल्या नोट्समध्ये पण आहे. आणि या सगळ्या नोट्स बनवताना बघा जसं की आता राजकोषीय धोरण आहे किंवा मग फिस्कल पॉलिसी आहे, बरोबर आहे. मग याच्यावर तुम्हाला करंट मध्ये प्रश्न येतात की सगळ्यात जास्त बजेट जो आहे आपला कोणत्या सेक्टरला आपण अलोकेट केलेला आहे, बरोबर आहे. मग हा करंटचा प्रश्न आला तर त्या गोष्टी देखील आपण 25-26चा बजेट आहे आपला त्यानुसार आपण इन्क्लूड केलेला आहे यामध्ये. बाकीचा डेटा जसं की आपण RBI शिकतोय किंवा मग बँकिंग शिकतोय, मग महाराष्ट्रामध्ये टोटल डिस्ट्रिक्ट PCC बँक किती आहे त्याच्यावर तुम्हाला डेटा विचारला जातो. ते त्या बँक किती आहे किंवा मग टोटल रिजनल रुरल बँक किती आहे, हा जो डेटा आहे आपण RRB म्हणजे काय, बँकिंग म्हणजे काय हे शिकणारच आहे. पण त्याचा जो अपडेटेड डेटा आहे तो देखील मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेला आहे. आणि ज्या आपल्या नोट्स आहेत त्या खूप टू द पॉईंट आहे, आपण पसारा दिलेला नाही. जेवढं एक्झामला येतं तेवढंच फक्त दिलेलं आहे. त्याच्या बाहेरचा एक्झामला प्रश्नही तुम्हाला येणार नाही. ह्या ज्या नोट्स आहे ना त्या मी तुम्हाला वर्कबुक फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहे. म्हणजे मुद्दाम एका एका पेजेसवर 4-4, 5-5 मी रिकामे स्पेसेस ठेवलेले आहे, जे की खूप महत्वाचे. ते तुम्ही काय करायचे लेक्चर पाहताना फक्त फिलअप करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमच्या लॉंग टर्म लक्षात राहील. आणि तुम्ही जे शिकताय ना ती पॅसिव्ह लर्निंग नाही राहणार आहे, ऍक्टिव्ह लर्निंग राहील. म्हणजे काहीतरी मी झोपलोय आणि झोपताना सरांचं लेक्चर बघतोय त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही लायब्ररीत बसून किंवा मग शांत ठिकाणी ते लेक्चर बसून ऐकताय आणि आपली जी वर्कबुक आहे ते फिलअप करताय. तुमचं काय होणार आहे आणि ऍक्टिव्ह लर्निंग होणार आहे. लॉंग टर्म तुमच्या लक्षामध्ये राहणार आहे पुढचे 4-5-6 महिने तुम्ही जर व्यवस्थित रिव्हिजन केली तर. आणि जे आपण नोट्स बनवलेले आहे त्या सगळ्या स्टँडर्ड बुक्स मधनं बनवलेले आहे. म्हणजे मार्केटमध्ये इग्नूचे सोर्सेस आहे बघा, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी किंवा आपले वायसयूच्या बुक्स आहे त्याच्यामधनं सगळ्या नोट्स बनवलेल्या आहेत आपण. आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारी बॅच आहे. असं का म्हणतोय मी, तर ही बॅच खूप आपण 50-60 तास किंवा 70 तास अशी नाही शिकवलेली, 30 तासापर्यंत या बॅचचं कंटेंट आपण कव्हर केलेलं आहे. 30 तासामध्ये शिकवलेलं आहे, मग काही आपण स्किप केलेलं आहे का, तर एकही पॉईंट आपण स्किप केलेलं नाहीये. ईच अँड एव्हरी पॉईंट मी तुम्हाला शिकवलेला आहे. नोट्समध्ये जसं दिलेलं आहे तसं तुम्हाला शिकवलेलं पण आहे. प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. आणि ही बॅच केल्यानंतर तुम्हाला मार्केटमधलं कोणतं इकॉनॉमिक्स बुक्स वाचायची गरज नाही, कारण ते मी वाचलेलं आहे सगळं.
त्याचा क्रक्सच तुम्हाला दिलेला आहे. ह्याच बॅचवर मागच्या मी 3 ते 4 महिन्यापासून मेहनत करतोय. त्यामुळे तुम्ही निश्चित राहायचं की ही बॅच केल्यानंतर तुम्हाला बाहेर कोणताही कोर्स घ्यायची गरज नाही, कोणताही बुक वाचायची गरज नाही. आपले नोट्स आणि आपल्या व्हिडिओज. त्यानंतर कधी-कधी काय होतं बघा, बऱ्याच वेळेस सिलेबस मधले तर प्रश्न येतात, कधी-कधी थोडासा आउट ऑफ बॉक्स एमपीएससी प्रश्न विचारते. मग त्या सगळ्या पीवायक्यूच्या फॅक्ट्स देखील आपण नोट्समध्ये दिलेला आहे. आता तुम्हाला कळालं की आपल्या बॅचमध्ये काय काय असणार आहे. हे सगळे जे पॉइंट आहेत ते आपल्या बॅचमध्ये असणार. आणि आजपासून आपली बॅच लाईव्ह होते ऍपवर, स्वाध्याय अकॅडमीच्या ऍपवर लाईव्ह येणार आहे. बघा, मग आता मी हे तुम्हाला सगळं सांगतोय. मग माझं क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो? माझं नाव आहे दशरथ हिंबाडे. मी इकॉनॉमिक्स मध्ये पीजी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे. त्याचप्रमाणे मला युजीसीची JRF भेटलेली आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप भेटलेली आहे. असिस्टंट प्रोफेसर इकॉनॉमिक्स मध्ये या पदावर मी क्वालिफाय देखील झालेलो आहे. 5 वेळेस मी युपीएससीचा मुख्य दिलेला आहे, 2015, 16, 18, 19 आणि 23. त्याचप्रमाणे 4 एमपीएससीच्या मुख्य दिलेले आहेत, 2 कंबाईनच्या मुख्य दिलेले आहेत, 1 नाबार्डची मुख्य दिलेली आहे आणि 5 वर्षाचा मला शिकवण्याचा अनुभव आहे. हे माझं क्वालिफिकेशन आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, तुम्ही कोर्स घेण्याआधी काय करायचंय तुम्हाला, हे माझं क्वालिफिकेशन आहे तर मी तुम्हाला सांगितलंच, आपले जे डेमो व्हिडिओ आहे ते बघायचे. तुम्हाला कळेल की माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे, मी तुम्हाला शिकवलेलं कसं आहे. मित्रांनो, आपली जी बॅच आहे ती रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच. बघा, रेकॉर्डेड म्हटल्यानंतर तुम्हाला इथं वॉच टाइमचं पण लिमिट नाहीये, तुम्ही कुठेही किती वेळा ते बघू शकता. बॅच आजपासून आपली लॉन्च झालेली आहे, 14 फेब्रुवारी पासून लॉन्च झालेली आहे बॅच. जी बॅचची ओरिजिनल फीज आहे मित्रांनो, हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो, ती आहे 2999 रुपये. पण ज्याप्रमाणे आपण बाकीच्या बॅचेससाठी किंवा बाकीच्या कोर्सेससाठी जशा ऑफर देतो, तसं या बॅचसाठी आपण ऑफर दिलेली आहे. ऑफरमध्ये तुम्हाला 799 रुपयाला ही बॅच तुम्ही घेऊ शकता. आणि हे फक्त पहिल्या 100 स्टुडंटसाठीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच घ्या. खूप कमी फीज मध्ये ऑफर मध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर मग तुम्हाला ओरिजिनल फी मध्ये घ्यायला लागेल. 2999 रुपये आहे. आणि ही जी बॅच आहे बघा, 70% आसपास आपण सिलेबस कंप्लीट केलेला आहे. आणि जे उर्वरित लेक्चर आहे ते 5 मार्च 2026 पर्यंत अपलोड करण्यात येतील, 5 तारखेपर्यंत. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल मित्रांनो, तर या नंबरवर फोन करू शकता. बॅच बद्दल काही माहिती पाहिजे असेल तरी पण या नंबरवर तुम्ही फोन करू शकता, 95 95 22 15 84. मित्रांनो, मागच्या 4-5 महिन्यापासून या बॅचवर मी खूप जास्त मेहनत करतोय. त्या बॅचचा तुम्हाला नक्की फायदा होईल, मी हे तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय. बॅच नक्की घ्या. थांबतो. थँक्यू.